नमस्कार. तर आपण आज बघणार आहोत की जास्वंदीच्या फुलाला भरभरून कळ्या येण्यासाठी काय करावे लागेल ते आज आपण इथे बघणार आहोत. तर याला पाहू शकता, या झाडाला किती भरपूर सारे कळ्या आणि फुलं आलेले आहेत. तर त्याच्यासाठी काय करावे लागेल किंवा कोणते खत द्यावे लागेल याची आज सगळ्याची माहिती आज मिळणार आहे. तर पाहू शकताय की कशा पद्धतीने याला भरभरून अशा कळ्या आलेल्या आहेत. तुम्हीही तुमच्या कुंडीमध्ये अशा भरपूर साऱ्या कळ्या किंवा फुले घेऊ शकता. पाहू शकता प्रत्येक फांदीला अशा भरभरून कळ्या आलेल्या आहेत. तर ऑर्गॅनिक पद्धतीने किंवा सेंद्रिय खताचा वापर करून कशा पद्धतीने कळ्या आणायच्या हे आज बघणार आहे. आणि भरपूर सारे प्रश्न असतात की एकच प्रश्न असतो की जास्वंदीच्या झाडाला कळ्या येत नाहीत किंवा फुलं येत नाहीत. तर त्याची कारणं भरपूर आहेत. तर कारणं कोणती आहेत ती आज ते बघणार आहे. तर पाहू शकता प्रत्येक फांदीला अशा भरभरून कळ्या आलेल्या आहेत, फुलंही फुललेले आहेत. तर तुमच्याकडे ही व्हरायटीज नसेल किंवा हे फूल नसेल हे पद्धतीचं, जास्त मोठेही नाही जास्त छोटं नाही, असं मध्यम पद्धतीचं पाहिजे, जेणेकरून दररोज फुले लागतील, त्याला दररोज फुले येतील आणि फुलं कधी कमी होणार नाही देवाला घालायला किंवा झाडावर अजिबात कमी पडणार नाहीत. तर पाहू शकता की प्रत्येक फांदीला अशा भरपूर सारख्या कळ्या आणि फुलं फुललेली आहेत. तर या झाडाला भरपूर उन्हही लागतं. उन्हाच्या ठिकाणी जर तुमचं झाड नसेल तर त्याला कळ्या वगैरे येणार नाही. तर त्याची अरेंजमेंट व्यवस्थित केली गेली पाहिजे. या अशा रीतीने प्रत्येक फांदी छोटी असो किंवा मोठी असो त्याच्या भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. हे पाहू शकता, ही कुंडीत केवढं मोठं झाड झालेलं आहे. म्हणजे उंची जेवढी पुरत नाही तेवढी उंची या झाडाची झालेली आहे. अशीच उंची झाली तर फांद्या फुटायलाही मदत होते आणि कळ्या यायलाही मदत होते. झाड मोठं झालेलं पाहिजे. भरपूर कोणतंही झाड घेतलं तरी अशा पद्धतीने सगळी झाडांची वाढ हे झालेली आहे. कोणत्याच पद्धतीचं झाड आहे असं छोटं नाही आहे. प्रत्येक झाड व्यवस्थितच मोठं झालेलं आहे. तेही ऑर्गॅनिक किंवा घरच्याच वस्तूंचा वापर करून या झाडाचं वाढ होते. चहापत्तीचाही रोज तुम्ही वापर करा आणि अजून जे सिक्रेट सांगितलेले आहेत तेही तुम्ही त्याचा खताचा वापर करू शकता, रोजच्या याच्यामध्ये टाकू शकता. तर पाहू शकता असे भरपूर सारे प्रश्न आहेत. ही झाडाची उंची वाढत नाही, त्याला फुले येत नाहीत, कळ्या येत नाहीत. तर ही या कुंडीमध्ये माती आहे ती लाल माती. लाल मातीचा वापर केल्याने झाडं अगदी सुधारित आणि 4 पटीने वाढ होते झाडांची. पाण्याचा निचरा व्हायला मदत मिळते. तर बघू शकता हे पूर्ण असं मोकळं करून घेतलेलं आहे. मोकळं करून घ्यायचं आहे. पाहू शकताय ही अशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि हे आपण घालणार आहे खत. तर हे आहे गांडूळ खत. हे आपल्याला गांडूळ खत लागणार आहे. शेणखत आहे आणि ही लाल माती. लाल मातीचा वापर केलेला आहे या कुंडीमध्ये. पाहू शकता अशी मोकळी खळखळीत अशी माती आहे. या झाडाचे भरपूर साऱ्या व्हरायटीज मिळतात. त्या व्हरायटीमध्ये ही व्हरायटी तुम्ही नक्की आवर्जून लावा. या पद्धतीची तुमच्या घरीसुद्धा ही असेच फुलायला मदत होणार आहे. पाहू शकता ही आता शेणखत आपण इथं टाकणार आहे. झाडाला टाकून घ्यायचं आहे. हे गांडूळ खत टाकायचं आहे. गांडूळ खत टाकून घेतलेलं आहे. पूर्ण खत असं आहे आपल्याला त्याला टाकून द्यायचं आहे. भरपूर अशा कळ्या
फुलायला किंवा यायला मदत होते. अजून धुतलेले पाणी, तांदळाचं पाणी, चहापत्ती असा रोजच्या व्यवहारामध्ये टाकत जा. म्हणजे तुमच्या झाडाला भरपूर कळ्या आणि फुलं येतील. तुमच्याकडं व्हरायटीज कुठली आहे, तुम्ही कशा जागेवर ठेवला आहे आणि तुम्ही कोणतं खत देताय, माती कोणती आहे, हे सगळे प्रश्न असतील. त्याच्यातला तुमचा कोणता प्रश्न आहे तो बघा आणि त्यानुसार तुम्ही नियोजन करा. पाहू शकता इथं ही पानाची व्हरायटीज बघा, एकदम अशी छोटी पानं आहेत आणि फुल पण बघू शकता. हे व्यवस्थित एवढं देवाला घालता येईल एवढं फुल आहे. ला उन्हाळा पाऊस कंटिन्यू फुलं चालू आहेत. पूर्ण अशी फुलं चालूच आहेत. उन्हाळा पाऊस पाहू शकता. असं आपण एक त्याला घालून घेतलं आणि एवढी फुलं फुललेत की आपण विचारही करत नाही. आणि कळ्या किती भरपूर प्रमाणात आल्यात. लाईक करा, शेअर करा.